श्री स्वामी समर्थ. तर हा रस्ता जो आहे तो कुठं जातोय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, जे स्वामी भक्त आहेत त्यांना. तर आज सकाळची वेळ होती आणि मी निघाले स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. खरं सांगते, एक 2 ते 3 वर्षाच्या आधी मला स्वामींचं अस्तित्व अजिबात म्हणजे थोडंसंसुद्धा अनुभवी नव्हतं. पण जेव्हा मी ह्या स्वामींच्या सेवेमध्ये आले ना, आज अशी माझी स्वतःची अवस्था आहे की मी महिन्यातून 2 वेळा तरी स्वामींच्या दर्शनासाठी जाते. जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत मनाला एक शांतता नाही भेटत. इथं गेल्यानंतरनं जे मनामधले किंतु परंतु जे काही प्रश्न असतात, ते आपोआप मार्गी लागतात. तर मी फायनली आली आहे अक्कलकोटमध्ये. गुरुवारचा दिवस होता, म्हणजे परवा दिवशीचा हा व्हिडिओ आहे. मी आज अपलोड करते आहे. जास्त गर्दी वगैरे नव्हती. स्वामींसाठी फळं घेतले, फुलं, प्रसाद वगैरे घेतलो आणि अशा प्रकारे आम्ही आतल्या साईडला एंट्री केली. सर्वात आधी स्वामींचा मेन दरवाजा आहे, त्याच्या पाया पडले आणि आतमध्ये गेलो. वरती जी एक पाटी दिसती ना, भिवू नको तुझ्या पाठीशी आहे, ही पाठी वाचल्यानंतरच ना त्या शब्दावरून कळतं की हे शब्द किती खोलवरती आहेत. जास्त गर्दी वगैरे नव्हती. आतले व्हिडिओ किंवा फोटो शूट करण्यासाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथं शूट केलेलं नाही. दर्शन वगैरे घेतलं आणि साईडला स्वामींचे जे पादुका आहेत आणि पालखी आहे त्याचं पण दर्शन घेतलं. तर ते दर्शन सध्याला दरवाजा बंद आहे, त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन अलाउड आहे. त्याच्यानंतरनं बघू शकता, हे आतमध्ये आम्ही दर्शन घेतल्यानंतरनं गर्दी झाली होती. हा जो स्पेस आहे, इथे पारायण करतात, प्रसाद वगैरे वाटतात. वटवृक्ष आहे, आम्ही वटवृक्षाचं पण दर्शन घेतलं. थोडा वेळ स्वामींचं मन भरून असं दर्शन झालं आणि मनामध्ये जे काही शंका होते, निराशा होते, मी दरवेळेस गेले ना स्वामींना एकच म्हणते, स्वामी माझ्याकडे जे काही मनामध्ये प्रश्न आहेत मी तुमच्या चरणी ठेवते. तर सर्व माझे प्रश्न होते किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतात स्वामींच्या चरणी ठेवते आणि दर्शन घेऊन बाहेर आले. त्याच्यानंतर आम्ही गेलो थेट अन्नक्षेत्राकडे. तिथं दत्त महाराजांची मूर्ती आहे, त्यांचं दर्शन घेतलं. स्वामींचं पालखीचं दर्शन घेतलं आणि साईडला आल्यानंतरनं आपले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना पण मुजरा केला. थोडंसं पुढं आलं की इथं खूप छान असं गार्डन आहे, ज्याच्यामध्ये स्वामी दळीवनामध्ये बसलेले दिसतात. गाई वगैरे आहे आणि छान अशी मनाला प्रसन्न देणारी, ॲट्रॅक्टिव्ह आणि मन भरून बघण्यासारखी स्वामींची मूर्ती आहे. एकदा नक्की आवर्जून ह्या स्वामींच्या दर्शनाला जे गेलेले नाहीत त्यांनी जाऊन या. थोडंसं पुढं आल्यानंतरनं गाईचं वगैरे आम्ही फोटोशूट झाला आमचा. थोडंसं पुढं आलं की परत इथं अन्नक्षेत्र आहे. त्याच्यानंतरनं देणगीच्या इथं गेलो. ऊन जास्त होतं आणि आम्हाला घरी पण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही प्रसादासाठी थांबलो नाही. अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.